विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे ट्रिग्नोमेट्रिक टेबल। आपल्याला बऱ्याच वेळा कन्फ्युजन काय होतं की sin 30 ची व्हॅल्यू किती आहे, cos 60 ची किती आहे, tan 90 ची किती आहे। तर हे सगळं कन्फ्युजन काय होतं की व्हॅल्यूज इकडच्या तिकडे होतात। तर आज आपण एवढी सोपी मेथड बघणार आहे की जेणेकरून काय होईल की आपण हे विसरणार नाही। तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे sin 0 0 असतोय आणि sin 90 1 असतोय, ठीक आहे। त्याच्यानंतर इथे येणारी व्हॅल्यू आहे 1/2 1/√2 आणि √3/2। एवढं जर आपण व्हॅल्यूज लक्षात ठेवल्या तर पुढच्या व्हॅल्यूज आपल्याला ऑटोमॅटिक मिळणार। काय करायचंय, कॉस साठी काय करायचंय, इकडच्या सिक्वेन्सने व्हॅल्यू इथं लिहित जायचे। म्हणजे काय होईल, एक इथं येईल, ही व्हॅल्यू काय येईल √3/2, ही व्हॅल्यू इकडे आली 1√2, इथं 1/2 आणि इकडं 0 ऍज इट इज आलं, ठीक आहे। आता tan चं जर तुम्ही रिकॉल केलं तर तुम्हाला आठवेल फॉर्म्युला tan θ sin θ अपॉन cos θ। मग काय होईल, हे sin आहे हे cos आहे, 0/1 0। हे जर व्हॅल्यू बघितली तर काय होईल, इकडे आन्सर येते √3। त्याच्यानंतर काय होईल, इथं आपण करून बघूया 1/2 अपॉन √3/2। हे काय होईल 1/2 into 2/√3। 2 ला 2 गेले, इथं राहतील 1/√3। 1/√3 1/√2/1/√2 1 आलं, इथं काय होईल, इथं येईल √3 आणि 1/0 म्हणजे काय झालं, इन्फिनिटी किंवा नॉट डिफाइन। तर त्याला आपण हे अशा पद्धतीने दाखवतो। याच्यानंतरचा फॉर्म्युला आपण कुठला रेशो लिहिलेला आहे, कॉट लिहिलाय। तर साइन आणि कॉस मध्ये जसं रिलेशन होतं तसंच टॅन आणि कॉट मध्ये ही व्हॅल्यू इथं येईल, त्याच्यानंतर ही व्हॅल्यू इकडे आली, ही व्हॅल्यू ऍज इट इज 1/√3 इकडे आले आणि 0 आले। आता कोसेक जर तुम्ही रिकॉल केलं तर कोसेक म्हणजे काय होतं, कोसेक थिटा तर 1/sin थिटा। म्हणजेच आता साइन ची इन्व्हर्स व्हॅल्यू आपल्याला इथे लिहायची आहे। मग काय होईल 1/sin थिटा म्हणजे 1/0 म्हणजे काय झालं, इन्फिनिटी किंवा नॉट डिफाइन। तर ते इन्फिनिटी असं होईल। मग ही व्हॅल्यू घेतलं तर काय होईल 2 होईल, ही व्हॅल्यू घेतली तर √2 होईल, इथं काय होईल 2/√3 आणि हे 1 ऍज इट इज। आता साइन आणि कॉस मध्ये जो रेशो जे रिलेशन होतं टॅन आणि कॉट मध्ये होतं ते कोसेक आणि सेक मध्ये। मग काय होईल, हा 1 इकडे आला, हे 2/√3 इकडे आले, √2 इकडे आले, 2 इकडे येतील आणि इन्फिनिटी इकडे येईल। इन्फिनिटीला काय वेळा काय म्हटलं जातं, नॉट डिफाइंड असं सुद्धा काही ठिकाणी तुम्हाला उल्लेख भेटेल। तर ही फार सोपी मेथड झाली आणि ज्या कोणत्या वेळी तुम्ही ही गणित सोडवाल तर त्या पेजवर, लास्टच्या पेजवर ह्या पद्धतीचं तुम्ही टेबल करा। एक्झाम असेल तर आन्सर शीटच्या लास्टला तुम्ही हा टेबल केला तर तुम्हाला कॅल्क्युलेशन फार फास्ट होईल, करेक्ट होईल आणि इझी होईल। आणि हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांच्या पर्यंत पण पोहोचवा जेणेकरून त्यांना अभ्यासासाठी मदत होईल। आणि पुढचा व्हिडिओ कुठल्या कंटेंटवर, कुठल्या टॉपिकवर बनवायचं ते मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा। थँक्यू।